नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी बनवत आहोत, टॅमॅटो राईस. ही रेसिपी फक्त काही मिनिटात तयार होते आणि लंच आणि टिफिनसाठी ते एकदम परफेक्ट आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी एक मोठी वाटी तांदूळ स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आणि एक मोठा टॅमॅटो उभे काप करून घेतला. आता हा टॅमॅटो आपण मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकते मी आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकते. घरगुती लाल मिर्च पावडर आहे आणि थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आपल्याला. हे बघा मऊसूत असं फिरवून झालेलं आहे. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. तर एक मोठा कांदा मी उभा काप करून घेतला. एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं आहे. आता मसाल्यांमध्ये सर्व मसाले 1-1 चमचा आहे. लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 मिरची घेतली तुकडे करून, जिरी आणि मोहरी. हळदी पावडर तेवढी मी अर्धा चमचा आहे. चवीनुसार मीठ आहे. आता पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 1.5 चमचा. 1 चमचा तूप टाकलं आहे. तेल छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकतो आहे. जिरी मोहरी छानशी तडतडली की कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता खूप मस्त असा तडतडला आहे. तडका खूप छान बसला आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकतो आहे आपण उभा काप करून दिलेला. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण एका मिरचीचे 3 तुकडे केलेत, पण असे मधनं चिरलेले आहेत ते हिरव्या मिरच्या. आणि एक छोटासा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली. एक टॅमॅटो आपण जो चिरून घेतला आहे तो टाकतो आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व. आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत, मसाले सर्व 1-1 चमचा आहे. हळदी पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आहे. आणि आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे. तर मिक्सरच्या जारमध्येच पाणी घेऊन ते पाणी टाकते. तर 1 वाटी तांदूळ आहे तर 3 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे. आता झाकण ठेवूया. पाण्याला पण खूप छानशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता तांदूळ टाकतं. जर तुमच्याकडे उरलेला भात असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही हा झटपट टॅमॅटो राईस बनवू शकता. खूप छान लागते चवीची. आता व्यवस्थित परतून आपण गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवूया एक 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर मी झाकण काढते. आपला भात झालाय का नाही पाहूया आपण. शिजलाय का नाही तो. मऊसूत असं शिजलेला आहे. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. तयार झालेला आहे आपला टॅमॅटो राईस. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हा टॅमॅटो राईस तुम्ही सोयाबीनच्या चटणीबरोबर खायचा आणि तोंडी लावायला दही ठेवायची. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे हे. नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.